जालन्यात राजेश टोपे यांची तोफ धडाडली। प्रभाग 10 मधील मिलन चौकात सभेला मोठा प्रतिसाद। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता अंतिम टप्पा गाठला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रभाग 10 मधील मिलन चौक येथे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली। या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सभेतील प्रमुख मुद्दे: उमेदवारांसाठी शक्तीप्रदर्शन। प्रभाग 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ राजेश टोपे यांनी मतदारांशी संवाद साधला। विकासाचा अजेंडा: जालन्याचा विकास आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या हाताला बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। राजकीय चुरस वाढली। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात टोपे यांनी स्वतः मैदानात उतरून सभा घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। शहराच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। राजेश टोपे, माजी आरोग्यमंत्री। नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। मिलन चौक येथे झालेल्या या सभेला महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। राजेश टोपे यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून प्रभाग 10 मध्ये आता निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे। मी एवढंच आवाहन करेल, वार्ड नंबर 10 मध्ये आमचे उमेदवार आहेत आमिर पाशा आणि रंजना ताई जाधव, या दोघांनाही निवडून दिलं पाहिजे। आणि जिथे जिथेही आम्ही आमचे जे लोक अगदी आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस बरोबर आघाडी ठरवून जे काम केलं, पण काँग्रेसने दुर्दैवाने काही ठिकाणी आम्हाला अनेक ठिकाणी जे काही दगाफटका झाला तो आम्हाला नक्कीच आवडलेला नाही। आणि त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी काँग्रेस विरोधातच आमची निवडणूक होतीये। तर जी काही असेल, मला वाटतं की आम्ही निष्ठावान आहोत, आम्ही नैतिकतेला धरून आहोत, आम्ही आघाडीच्या तत्वाला धरून आहोत, आम्ही सगळं इमानदारीनं काम केलेलं आहे। त्यामुळे जनतेने हेच बघावं की जे लोक इमानदारीला टिकले नाही, आघाडीचा धर्म ज्यांनी पाळला नाही, त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवली पाहिजे, अशी माझी या वॉर्ड क्रमांक 10च्या लोकांना या ठिकाणी आवर्जून सांगणं आहे।